लास्ट लेक्चरला आपण डायमेन्शनल अनालिसिसचा पार्ट स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शनल अनालिसिस मध्ये डायमेन्शन कॅल्क्युलेट कसं केलं जातं तो पण पार्ट आपण पाहिलेला आहे की कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कोणते इक्वेशन वापरतोय तर एम एल आणि टी हे इक्वेशन वापरतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत येणाऱ्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये जेवढ्या काही फंडामेंटल क्वांटिटीज येतात त्यांची जी पॉवर असेल ती पॉवर ए बी सी ला आपण दाखवतो की त्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये मास जे आहे ते किती टाइम्स आहे. मासची पॉवर काय ते आपण एम ला दाखवतो. त्याच्यामध्ये जर लेंथ येत असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल डिस्टन्स असेल वगैरे तर त्याच्यामध्ये लेंथची येणारी पॉवर जे आहे ते आपण एल रेस टू समथिंग घेतो बी. त्याच्यानंतर टाइम जे आहे त्याच्यामध्ये टाइम किती टाइम्स आलेला आहे तर त्याची पॉवर आपण सी ने इथे लिहितोय. तर हे जनरल इक्वेशन आपण वापरतो डायमेन्शन लिहिण्यासाठी एम एल टी. त्याच्यामध्ये त्याच्यात आपण एक यूज देखील पाहिलेला डायमेन्शनचा की एखादं फिजिकल इक्वेशन जे आहे ते करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट यूज जो आहे डायमेन्शनचा तर तो यूज काय आहे की टू फाइंड the relation between different system of units in any physical quantity. आता ज्या डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत म्हणजे एफपीएस असेल फूट पाऊंड असेल सेकंद, त्याच्यानंतर सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद असेल, त्याच्यानंतर एमकेएस पाहिलेला मीटर असेल किलोग्रॅम सेकंद, आणि लास्ट जे होते एसआय सिस्टीम ओके स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टीम किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ सिस्टीम. तर याच्यामध्ये कोणती फिजिकल क्वांटिटी जर आपण घेतली तर त्याचा आपण जनरली एसआय आणि सीजीएस असे दोन युनिट लिहितो. आता एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फोर्स जो आहे तर तो एसआय सिस्टीम मध्ये तो न्यूटन ने दाखवला जातो फोर्स एसआय सिस्टीम मध्ये, आणि हे जर सीजीएस मध्ये घेतला आपण तर सीजीएस मध्ये तो डाइन ने दाखवला जातो. ओके मग एसआय मध्ये रिप्रेझेंट करताना न्यूटन येतं फोर्स साठीचं युनिट, आणि सीजीएस मध्ये रिप्रेझेंट करत असताना डाइन येतं. मग न्यूटन आणि डाइन हे जे आपण सिस्टीम्स यूज करतोय तर यांच्यामध्ये रिलेशन काय आहे म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाइन. मग 1 न्यूटन जे असणार आहे त्याची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ डाइन मध्ये किती आहे म्हणजे एसआय सिस्टीमची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ सीजीएस सिस्टीम मध्ये किती असते किंवा सीजीएस ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एसआय मध्ये किती राहते. ओके हे रिलेशन आपण डायमेन्शनचा यूज करून चेक करू शकतोय की 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच टाइम. ओके आता याच्यासाठी आपण काय करू शकतो आता आपल्याला रिलेशन जे बघायचं आहे रिलेशन बिटवीन न्यूटन अँड डाइन. न्यूटन अँड डाइन. तर न्यूटन आणि डाइन यांच्यामध्ये रिलेशन आपण चेक करायचं आहे किती आहे म्हणजे 1 न्यूटन जे असणार आहे ओके तर इक्वल टू किती डाइन आहे 1 न्यूटन इज इक्वल टू मी इथे एक्स घेतलेला आहे एक्झॅक्ट पॉवर माहित नाही किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे एक्स डाइन. हे यूज केलं 1 न्यूटन इक्वल टू एक्स डाइन. आता हे आपण कसं चेक करू शकतो तर आता बघा जनरली जो फोर्सचा फॉर्म्युला आहे तर फोर्सचा फॉर्म्युला काय आहे मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. आता याचं डायमेन्शन काय असेल मासचं जे युनिट आहे ते काय केजी आहे. त्याच्यानंतर जे ऍक्सेलरेशन आहे ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ओके हे फोर्सचे युनिट झालं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, मासचं केजी ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्यानुसार याचं डायमेन्शन काय येईल
केजी म्हणजे इथं मास आहे त्याची पॉवर 1 आहे m1, मीटर त्याची पॉवर 1 आहे l1 आणि डिवाइडला टाइमची पॉवर 2 आहे. ही ज्याला न्यूमरेटरला येईल त्याला ती -2 होईल. मग हे झालं फोर्स डायमेन्शन m1 l1 t -2. ओके. आणि हे आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपण युनिट याचं लिहू शकतो. ओके. मग आता आपल्याला चेक करायचं आहे की न्यूटन 1 न्यूटन इज इक्वल टू किती टाइम आहे. मग आता हे कसं चेक करू शकतो आपण. ओके. आता याच्यामध्ये न्यूटन जे आहे ते एसआय सिस्टीम मधलं युनिट होत आहे. मग एसआय सिस्टीम मध्ये आपण युनिट कसं लिहू शकतो तर केजी घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे केजी लिहिलं. त्याच्यानंतर आपण मीटर घेऊ शकतो. त्याच्यानंतर टाइम जे आहे तर ते सेकंड मध्ये लिहू शकतो. केजी मीटर सेकंद. ओके. हे फोर्स साठीचं युनिट्स राहतील केजी मीटर आणि सेकंड. म्हणजे फोर्स मध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी झालेल्या आहेत त्यांचं मी लिहिलं केजी मीटर सेकंद. आणि सीजीएस मध्ये काय होणार आहे तर ग्रॅम. ओके. ग्रॅम येईल. त्याच्यानंतर सेंटीमीटर आणि सेकंद हे असं असेल. ओके. मग आता x इक्वल टू समथिंग आपल्याला पाहिजे. मग आता काय केलं x इज इक्वल टू आता केजी डिवायडेड बाय ग्रॅम अपॉन मीटर डिवायडेड बाय सेंटीमीटर इंटू परत सेकंड बाय सेकंड. ओके. त्याची पॉवर आपण लिहिली किती होते पॉवर केजी आहे. तर 1 ग्रॅम जे असणार आहे 1 ग्रॅम म्हणजे किती केजी असतं 10⁻³ केजी. ओके. 1 ग्रॅमची जी व्हॅल्यू आहे ती 10⁻³ केजी असते. त्याच्यानंतर सेंटीमीटर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. ओके. आणि सेकंदला सेकंद कॅन्सल होईल. तर इथे मीटर मीटर केजी केजी कॅन्सल झाला. हे 10⁻³ होईल. डिनॉमिनेटरला -3 न्यूमरेटरला +3 इंटू 10⁻² डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला 10⁻². मग x ची व्हॅल्यू येते 10⁻⁵. ओके. म्हणजे 1 न्यूटन जे आहे त्याची व्हॅल्यू किती झाली 10⁵ डाइन. तर हे कन्वर्जन आहे न्यूटन आणि डाइन मध्ये. एक्झाम्पल मध्ये काय होतं की प्रत्येक वेळेला न्यूटन मध्ये देखील असं नाहीये व्हॅल्यू. ते कदाचित तुम्हाला डाइन मध्ये पण व्हॅल्यू देतात. मग तुम्हाला जर ते एसआय मध्ये कन्वर्जन करावं लागत असेल आता समजा एखादी न्यूमेरिकल मध्ये 3 व्हॅल्यू दिलेत त्याच्यातले 2 व्हॅल्यू एसआय सिस्टीम मध्ये आहेत आणि 1 व्हॅल्यू सीजीएस मध्ये. मग तुम्ही कन्वर्जन करताना तुम्हाला इझी वे कुठला आहे की एक जी सीजीएस मध्ये आहे ते तुम्ही एसआय मध्ये करू शकता. 2 एसआय च्या सीजीएस मध्ये करण्यात काही अर्थ नाहीये. ओके. मग आता काय करायचंय की समजा तुम्हाला डाइनचं न्यूटन मध्ये कन्वर्जन करायचं आहे तर 1 डाइन इज इक्वल टू किती होणार 10⁻⁵ न्यूटन. ओके. ही टर्म या साइडला घेतली +5 -5 होईल. ओके. म्हणजेच ही टर्म डिवाइडला जाईल. डिवाइडला +5 होतं आणि न्यूमरेटरला आल्यानंतर ते -5 होतं. ओके. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ डाइन किंवा 1 डाइन इज इक्वल टू 10⁻⁻5 न्यूटन. मग हे जे कन्वर्जन आहेत सिस्टीम मधले तर हे सिस्टीम मधले कन्वर्जन चेक करण्यासाठी देखील डायमेन्शनचा यूज होतो. कोणते तुम्ही आता ज्यूल आणि आर्क मध्ये देखील रिलेशन घेऊ शकता एनर्जीचं. तर कुठलंही रिलेशन जे आहे त्याचं एसआय आणि सीजीएस याचे जे कन्वर्जन आहे हे कन्वर्जन आपल्याला चेक करता येईल. तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवा 1 न्यूटन जे असणार आहे इक्वल टू 10⁻⁵ डाइन. ही कशी कॅल्क्युलेट केली आपण तर ज्या फिजिकल क्वांटिटीचं ज्या इक्वेशनचं तुम्हाला न्यूटन कुठलं एसआय सीजीएस मधलं जर कन्वर्जन चेक करायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे की पहिल्यांदा त्याचं युनिट लिहून घ्यायचं काय असेल ते युनिट लिहिलं. युनिट लिहिल्यानंतर काय करायचं आहे एसआय मध्ये त्याची व्हॅल्यू घ्यायची डायमेन्शन मध्ये इक्वल टू एक्स म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची किती आहे आणि सीजीएस मध्ये ती व्हॅल्यू घ्यायची. त्यानंतर काय करायचं आहे की जे एसआय होतं त्याला डिवाइडला सीजीएसच्या टर्म येत जातील. मासला मास येईल, लेंथला लेंथची, टाइमला टाइमची येईल आणि त्याच्यानुसार आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे.
त्याच्यानंतर तुम्ही जूल आणि अर्ग यांच्यातलं पण रिलेशन बघू शकताय, ते एनर्जीचं युनिट आहे. जूल आणि अर्ग यांच्यातलं रिलेशन बघूया काय. रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग. जूल जे आहे ते एसआय सिस्टीम मध्ये होतं, अर्ग जे आहे ते सीजे सिस्टीम मध्ये आहे. यांच्यातलं रिलेशन कसं बघू शकता. जूल ही एनर्जीचं युनिट आहे. मग वर्क डन म्हणजेच एनर्जी राहते. ओके, आता याच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकताय. वर्क डन जर एनर्जी असेल तर वर्क डन म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क डन आहे. आता फोर्स जे आहे, फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन इंटू हे डिस्प्लेसमेंट. मास जे आहे ते केजी मध्ये आहे. त्यानंतर ऍक्सलरेशन जे आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ती पण आपण मीटर मध्ये मेजर करतोय. ओके, हे केजी, त्यानंतर हे मीटर स्क्वेअर राहील. केजी आहे, मीटर स्क्वेअर आहे, पर सेकंड स्क्वेअर आहे. हे जे वर्क डन आहे तर याचं जूल आणि अर्ग यांच्यातलं रिलेशन चेक करू शकता. ठीक आहे, हे एक्झाम्पल जे आहे प्रॅक्टिससाठी घ्या आणि याच्यानुसार मग जूल आणि अर्ग मधलं रिलेशन तयार करा. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की डायमेन्शनचे काही इक्वेशन असे असतात की तिथं तुम्हाला सॉल्व करत असताना काही ट्रिक्स जे आहेत ते यूज करावे लागतात. डायमेन्शनचे काही प्रॉब्लेम्स मी तुम्हाला इथे देतो. ते प्रॉब्लेम्स बघा कसे कॅल्क्युलेट करायचे ते. हे एक एक्झाम्पल आहे. P इज इक्वल टू यू प्लस एटी प्लस बीटी स्क्वेअर. त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी जे कॉन्स्टंट आहेत या कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता या कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या. या कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं आहे की तुम्हाला एक प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी वापरावं लागतं. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी म्हणजे काय. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी म्हणजे काय की लेफ्ट साइडला फिजिकल क्वांटिटीचं जे डायमेन्शन येतं तेच डायमेन्शन राईट साइडला प्रत्येक क्वांटिटीचं डायमेन्शन राहतं. ओके, म्हणजे लेफ्ट साइडला जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं डायमेन्शन इक्वल टू राईट साइडला प्रत्येक क्वांटिटी जी राहणार आहे त्याचं डायमेन्शन याची व्हॅल्यू जी आहे ही सेम असते. ओके, त्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी म्हटलं जातं. Dimension of each term on the left hand side and the right hand side is same. Okay, त्याला प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी म्हणतात. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला ए आणि बी हे दोन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचे. हे कसे कॅल्क्युलेट करू शकताय तर v इज इक्वल टू 80 ने घेतलं. v इक्वल टू 80. आता याच्यामध्ये a चे मी डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो किती आहे. कारण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय सांगतं की लेफ्ट हँड साइडला जेवढ्या टर्म्स असतील त्याच्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन आणि राईट हँड साइडला जेवढ्या टर्म्स असतील त्याच्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सेम राहतं. ओके, मग हे v इज इक्वल टू 80 मी घेतलं प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी नुसार. मग हे a इज इक्वल टू काय केलं वेलोसिटी बाय टाइम घेतलं. ओके, आता वेलोसिटी जी आहे तर याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. हे आपण कशामध्ये मेजर करतोय तर वेलोसिटी जे आहे ते मीटर पर सेकंद मध्ये मेजर केलं जातं. वेलोसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, परत लिहू शकतो आपण. हे वेलोसिटी जे आहे ते डिस्प्लेसमेंट बाय टाइम आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम डिवाइडेड बाय हा टाइम असेल. हे परत तुम्ही कसं लिहू शकता a इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट
डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. ओके, डिस्प्लेसमेंट जे आहे ते मीटर मध्ये मेजर करतो आपण, टाइम सेकंड मध्ये S2. मग याचं डायमेन्शन आपल्याला कसं लिहिता येईल, याच्यामध्ये मास नाहीये, केजी कुठंच नाहीये, त्यामुळे त्याचे 0 येईल व्हॅल्यू. त्यानंतर लेंथ मीटर मध्ये, मीटर आहे आपल्याला इथे युनिट आणि त्याची पॉवर 1 आहे L1. त्यानंतर टाइम पण आहे, डिवाइडला +2 आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर ते -2 होईल. मग A कॉन्स्टंटचं आपल्याला डायमेन्शन मिळाले m0 L1 t -2. ओके, आता सर B चं देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. B चं कसं कॅल्क्युलेट करू शकतोय, तर लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन ओके इक्वल टू डायमेन्शन ऑफ द राइट हँड साइड. ओके, मग राइट हँड साइड मध्ये जी प्रत्येक टर्म आहे ओके त्याचं डायमेन्शन आणि लेफ्ट हँड साइडला जी टर्म आहे ह्या दोघांच्या डायमेन्शनची इक्वॅलिटी आपण घेऊ शकतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार. मग B इज इक्वल टू काय होईल, v/t². ओके, आता आपण पाहिलेलं आहे वेलोसिटी डिस्प्लेसमेंट बाय टाइम आहे, म्हणजे मीटर पर सेकंद आहे, डिवाइडेड बाय t². ओके, मग ह्याचा S2, हे टोटल किती होईल, मीटर पर S3 होईल. आता याचं डायमेन्शन कसं लिहिता येईल आपल्याला, तर B इज इक्वल टू, याच्यात केजी कुठे नाही आहे पण हे होईल m0. त्यानंतर मीटर आहे त्याची पॉवर 1 आहे L1, टाइम आहे डिवाइडर 3 पॉवर आहे, न्यूमरेटरला -3. ओके, तर हे B चं. अशा पद्धतीने आपण कुठलाही कॉन्स्टंट असेल तर त्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार. अजून एक एक्झाम्पल बघा. हे आहे इक्वेशन. आता एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस मायनस साइन जर येत असतील तर तुम्ही काय करू शकताय की प्लस मायनसला जी टर्म आहे यांची इक्वॅलिटी तुम्ही घेऊ शकता. हे देखील प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्येच येतं. आता याच्यामध्ये जर बघितला तर p + a/b² आहे. ओके, आणि इथं b - b आहे. आता इथं आपल्याला कॉन्स्टंट a आणि b यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट डायमेन्शन ऑफ a and b. आता इथं p प्लस समथिंग आहे, इथं b मायनस समथिंग आहे. ह्या दोन टर्म मध्ये प्लस साइन आहे, ह्या दोन टर्म मध्ये मायनस साइन आहे. मग असं ज्यावेळेला एखाद्या इक्वेशन मध्ये प्लस मायनस साइन असतं, आता याच्यापूर्वी आपण काय पाहिलेलं, फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन यांचं डायमेन्शन कसं कॅल्क्युलेट करणं पाहिलेलं. पण आता याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही पण साइन आहेत. मग ज्यावेळेला एखाद्या टर्म मध्ये एकाच साइडला प्लस मायनस येतं त्यावेळेला काय करायचं की त्या टर्म मध्ये इक्वॅलिटी तुम्ही घेऊ शकता. आता इथे जर बघितलं तर हे p + a/b² आहे. मग याच्यामध्ये देखील काय करता येतं, एका क्वांटिटीचं जे डायमेन्शन आहे इक्वल टू डायमेन्शन ऑफ अदर क्वांटिटी घेता येतं. ओके, a/b². याच्यामध्ये p जो आहे, p म्हणजे प्रेशर आहे, v जे आहे v म्हणजे व्हॉल्यूम आहे. ओके, त्यानंतर t जे आहे ते t म्हणजे टेम्परेचर आहे. आता कॉन्स्टंट a आणि b ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली आपण, तर त्या इक्वेशन मध्ये जे प्लस किंवा मायनस साइन असतील तर त्याच इक्वेशन मध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरलेला आहे. त्यातले एका टर्मचं डायमेन्शन इक्वल टू अदर टर्मचं डायमेन्शन. मग त्याच्यानुसार याचं डायमेन्शन कसं कॅल्क्युलेट करता येईल, तर p = a/b². मग a = काय होणार आहे, p × v². p म्हणजे प्रेशर आहे. मग प्रेशर म्हणजे काय असतं, फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. त्यानंतर हा व्हॉल्यूमचा स्क्वेअर. आता फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे. फोर्स जे आहे त्याचं डायमेन्शन काय आहे, m1 L1 t -2. हे फोर्स डायमेन्शन आहे. एरिया काय असणार आहे, तर L2 असेल, मीटर स्क्वेअर असतो. एरिया मीटर स्क्वेअर मध्ये राहतो, त्यामुळे त्याचं डायमेन्शन तुम्ही L2 न रिप्रेझेंट करू शकता. इनटू व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, लेंथ, ब्रेथ आणि हाईट असणार आहे. ओके, व्हॉल्यूम मध्ये जे आहे
तर ते मीटर क्यूब येतं. मीटर क्यूब म्हणजे एल क्यूब. ठीक आहे, तुम्ही पुन्हा एकदा लिहिणार असाल तर असं लिहू शकता. व्हॉल्यूम जे आहे ते आपण मीटर क्यूब मध्ये रिप्रेझेंट करतो आणि त्याचा परत स्क्वेअर होईल. ओके, हा डिवाइड बाय L2 आहे, तो न्यूमरेटरला गेला मायनस होईल. M1 L1 T मायनस 2 L मायनस 2. हा डिवाइडला प्लस 2 होता, मायनस 2 झाला न्यूमरेटरला. त्याच्यानंतर हे मीटर क्यूब आहे म्हणजे हा असणार L क्यूब आणि त्याची पॉवर 2. ओके, आता याचं डायमेन्शन कसं लिहिता येतं? M1, ठीक आहे, मायनस 2 प्लस 1 L मायनस 1 T मायनस 2 आणि L 3 into 2 6 L6. आता याचं डायमेन्शन काय झालं? M1 मायनस 1 प्लस 6 5 L5 T मायनस 2. ओके, ठीक आहे. मग हे असेल आपल्याला A चं डायमेन्शन मिळालं. जो A कॉन्स्टंट आहे त्याचं डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट केलं. असंच जो नेक्स्ट कॉन्स्टंट आहे B त्याचं देखील डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. इथं पण तुम्ही प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी वापरू शकताय. याच्यातल्या प्रत्येक टर्मचं जे डायमेन्शन आहे इक्वल टू सेकंड टर्मचं डायमेन्शन असेल. आता समजा V मायनस B जर घेतलं तर या V मायनस B मध्ये V चं जे डायमेन्शन इक्वल टू B चं डायमेन्शन. मग प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी नुसार V इज इक्वल टू B वापरलं. आता B इज इक्वल टू व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम जो आहे तो आपण कशामध्ये मेजर करतोय? व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये मेजर करतो आणि मीटर जे आहे ते L आपण रिप्रेझेंट करतो डायमेन्शन मध्ये, हे L3 होईल. मग B चं डायमेन्शन जे आहे ते L3 झालं. A चं डायमेन्शन मिळालेलं आहे. मग अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही क्वांटिटीचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फी वेलोसिटी आहे, टी जे आहे ते टाइम आहे. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे ए बी आणि सी चे व्हॅल्यू. ओके, टू फाइंड डायमेन्शन्स ऑफ ए बी अँड सी. ओके, ए बी आणि सी जे असणार आहेत यांचे डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी नुसार लेफ्ट हँड साइडचे जे डायमेन्शन आहे इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन द राइट हँड साइड. ओके, मला ए चं डायमेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं? लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन इक्वल टू राइट हँड साइडचं डायमेन्शन घेतलेलं आहे. फी इज इक्वल टू ए. ओके, आता ए चं डायमेन्शन मध्ये फी वेलोसिटी आहे हे आपण मीटर पर सेकंड मध्ये घेतो. वेलोसिटी मीटर पर सेकंड मध्ये असल्यामुळे डायमेन्शन काय होणार? याच्यात मास नाही, m0 लेंथ आहे त्याची पॉवर 1 आहे, मीटर 1 आहे. त्यानंतर डिवाइडला टाइम आहे, डिवाइडला सेकंद आहे त्याची पॉवर 1 आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर t मायनस 1 होईल. ओके, हे झालं a चं डायमेन्शन. आता b चं डायमेन्शन घ्यायचं आहे आपल्याला. ते कसं घेणार आपण? तर लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन द राइट हँड साइड. म्हणजे फी इज इक्वल टू bt. ओके, आता याच्यामध्ये b इज इक्वल टू फी बाय टी. ओके, हे आपण घेतलं. आता याच्यात कसं होणार आहे की वेलोसिटी जी आहे तर वेलोसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंद आहे आणि टाइम सेकंद. हे झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता याचं डायमेन्शन काय आहे? याच्यात मास नाही, m0 लेंथ आहे त्याची पॉवर 1 आहे L1 डिवाइड द t रेज टू 2 आहे. न्यूमरेटरला गेल्यानंतर t मायनस 2. ओके, हे b ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, सी आणि डी चं डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता अशा वेळेला काय करायचं? आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्हीच्या मध्ये जर कॉन्स्टंट असते तर काय करायचं की त्याच्यातली एक जी टर्म राहते त्याच्यात प्लस मायनस साइन हे राहतं. मग आता आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी नुसार काय करू शकतोय की एखाद्या टर्म मध्ये प्लस मायनस साइन येत असेल तर काय करायचं की ती टर्म कन्सिडर करायची आणि त्या टर्म मध्ये एक जी असणार आहे क्वांटिटी त्याचं डायमेन्शन इक्वल टू अदर क्वांटिटीचं डायमेन्शन राहणार आहे. मग आता इथं d प्लस टी. ओके, ह्या दोन क्वांटिटीज आहेत त्याच्यामध्ये प्लस साइन आहे. त्याला काय करायचं की पहिल्या क्वांटिटीचं डायमेन्शन इक्वल टू सेकंड क्वांटिटीचं डायमेन्शन. काय करायचं? d इज इक्वल टू टी घेतला.
मग डी इज इक्वल टू टी नुसार, टी म्हणजे टाइम आहे, मग टाइमचं डायमेन्शन काय येणार आहे, मास राहायचे झिरोच आहे, केजी नाहीच, लेंथ पण नाही, मीटर पण नाही, टाइम आहे त्याची पॉवर 1 आहे. हे आलं डी चं. ओके, त्यानंतर आता आपल्याला सी चं डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सी चं डायमेन्शन कसे कॅल्क्युलेट करणार, तर लेफ्ट हँड साइडला ही क्वांटिटी आहे इक्वल टू, आपण काय सांगतो, डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन द राइट हँड साइड घेतो. मग आता याचं डायमेन्शन आणि याचं डायमेन्शन, ओके, ही क्वांटिटी इक्वल टू ही येणार आहे. ओके, मग ही टर्म आणि टी टर्म दोन्हींची इक्वॅलिटी मी घेतली, v इज इक्वल टू सी. मग आता d प्लस टी याच्यामध्ये आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते किती आहे, m0 l0 t1. ओके, मग हे डायमेन्शन घेतलं मी. आता याचे किती आले, फक्त t1, m0 l0 t1 हा t1 घेतला. आता c चं डायमेन्शन, c इज इक्वल टू v and t1. वेलोसिटी जी आहे ती मीटर पर सेकंद आहे. मीटर साठी येईल, आता याच्यात मास 0 येईल, m0, लेंथ 1 येईल, डिवाइडला सेकंद आहे त्याची पॉवर 1 आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर ते t मायनस 1 होतं. हे झालं आणि इथला हा t1 आहे. याचं डायमेन्शन काय आलं, तर m0 l1 t0 हे c चं डायमेन्शन. अशा पद्धतीने चारही टर्मचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करता येतं. आता याच्यामध्ये तुम्ही d प्लस t वर असं म्हणाल, d चं हे डायमेन्शन मिळालेलं आहे प्लस t चं डायमेन्शन यूज करा, असं नाही होत. डायमेन्शन मध्ये प्लस ऍड करता येत नाही, याच्यामध्ये दोन डायमेन्शन जर असतील तर त्याच्यामध्ये प्लस मायनस घेता येत नाही. फक्त एक तर मल्टिप्लिकेशन होऊ शकतं किंवा तर डिव्हिजन, म्हणजे एक पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन आणि निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन, या दोनच केसेस होतात डायमेन्शन मध्ये. हे असं पॉसिबल नाहीये, म्हणजे असं काहीतरी घेतलं MA, त्यानंतर हे LB TC प्लस हे MX LY TZ. ओके, हे पॉसिबल नाहीये. ओके, एक तर दोन टर्म मध्ये पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन किंवा दोन टर्म मध्ये निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन. दोन डायमेन्शन मध्ये हे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असं होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. F म्हणजे फोर्स आहे, A कॉन्स्टंट आहे, x डिस्प्लेसमेंट आहे, t टाइम आहे. ओके, त्याच्यामध्ये F जो असेल तो फोर्स, x जे आहे ते डिस्प्लेसमेंट आणि t जे आहे ते टाइम. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे A आणि B चं डायमेन्शन. ओके, A आणि B चं डायमेन्शन काय असेल, तर हे कॅल्क्युलेशन कसं करू शकतो, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी आपल्याला अप्लाय करायचं आहे. लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन द राइट हँड साइड. ओके, आता काय केलं, F इज इक्वल टू A रूट x हे घेतलं. आता फोर्स डायमेन्शन आपल्याला माहिती आहे काय आहे. ओके, फोर्स डायमेन्शन काय, m1 l1 t मायनस 2. याच्यामध्ये फोर्स डायमेन्शन एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण मॅक्सिमम लास्ट टाइम पण मी सांगितलेलं की फिजिक्स मध्ये मॅक्सिमम जे इक्वेशन्स आहेत त्याच्यामध्ये फोर्स हा येतो. त्यामुळे तुम्ही फिजिक्सचं हे डायमेन्शन लक्षात ठेवलं तरी चालतं, m1 l1 t मायनस 2 A. आता x हे रूट x आहे, x मीटर मध्ये राहतं, डिस्प्लेसमेंट आहे ही मीटर मध्ये असेल, आणि ही जी मीटर मध्ये आहे याची पॉवर किती येणार, तर हे रूट असल्यामुळं याची पॉवर येते हाफ, रेस टू हाफ. ओके, m1 l1 t मायनस 2 इक्वल टू A. मीटर जे आहे त्यासाठी आपण लेंथ ही फिजिकल क्वांटिटी वापरतो, आणि याची पॉवर आली 1/2. ओके, आता हे कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, तर A इज इक्वल टू m1 l1 t मायनस 2 डिवाइडेड बाय l रेस टू हाफ. मग ही टर्म न्यूमरेटरला घेतली, l रेस टू हाफ. आता मायनस हाफ होईल, डिवाइडला प्लस हाफ आहे, न्यूमरेटरला मायनस हाफ होईल. मग आता इथे बघा पॉवर प्लस 1 आणि हे मायनस हाफ आहे, मग 1 मायनस हाफ हे अशी टर्म येईल. 1 मायनस हाफ म्हणजे किती राहील, हाफ. ओके, मग त्याच्यानुसार आपण काय केलं, आता इथे l प्लस 1 l मायनस हाफ. ओके, m1 1 मायनस हाफ हाफ l हाफ.
अँड टी मायनस 2. हे डायमेन्शन मिळेल आपल्याला एचं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड बीचं डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. बीचं डायमेन्शन कसं कॅल्क्युलेट करणार आपण, तर सेम प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन इक्वल टू डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑन द राइट हँड साइड. F is equal to bt square. B is equal to F upon t square. मग आता फोर्थ डायमेन्शन m1 l1 t minus 2 divided by t2. आता हे डिवाइडला प्लस 2 आहे, न्यूमरेटरला मायनस 2 होईल. B is equal to m1 l1 t minus 2 t minus 2. आता याचं डायमेन्शन येईल m1 L1 t minus 2 minus 2 हे होईल minus 4. हे असं b चं डायमेन्शन मिळेल आपल्याला, a चं डायमेन्शन मिळेल. ज्या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन दिलं जातं त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं आहे की त्या टर्म मध्ये प्लस मायनस वाले किती आहेत. एकाच टर्म मध्ये जर प्लस मायनस येत असेल तर काय करायचं, ती टर्म तुम्ही सेपरेट सॉल्व्ह करायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं, जी प्लस मायनस आलेली आहे त्याच्याऐवजी एकच टर्म तिथे एकच डायमेन्शन येईल. ठीक आहे. आता डायमेन्शन वरती एक क्वेश्चन 100% येतो, नीटला आणि जेईला त्याच्यावरती 100% एक क्वेश्चन राहतोच. त्यामुळे डायमेन्शनचं प्रॅक्टिस व्यवस्थित करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड यूज बघणार आहे.